नमस्कार. चला तर मी कल्पना माझ्या यूट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. चला तर डिसेंबर महिन्यामध्ये वेळोमोशा असते. वेळोमोशासाठी मराठी आपण पारंपरिक पदार्थ बनवतो. मराठवाड्यामधला स्पेशल म्हणजे भजी आणि भाकरी आणि ते अगदी कसं बनवायचं त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते पाहूया. सुरुवातीला आपल्याला भाकरी बनवायचं त्यासाठी आपण घेतलेलं ह्या ठिकाणी 3 पळ्या इतका आपण ज्वारीचं पीठ आणि 1 पळी इतका आपण ह्या ठिकाणी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. सुरुवातीला आपल्याला मिक्स करून घ्यायचं. जर खूप जुनं पीठ असेल तर तुम्ही थोडंसं त्यात कोमट पाणी टाका. अगदी फ्रेश आपण दळून आणलेलं असेल गिरणीवरनं तर तसंच पाणी टाकून साधं मळलं तरीसुद्धा चालते. तर जसं नेहमी आपण भाकरी बनवतो त्याच पद्धतीने पण खूप पातळ आपल्याला ह्या भाकरी बनवायचं आहे जे की छान कडक होतील आणि भजीसोबत खाण्यासाठी अगदी चविष्ट लागतात. नेहमी तर आपण मऊसर भाकरी बनवतो ती चालते, पण भजीसाठी जर बनवत असाल भजीसोबत खाण्यासाठी अगदी छान कडक कुरकुरीत आपल्याला भाकरी बनवायचं आहे. चला तर त्या कसं बनवायचं पाहूया. सुरुवातीला पाणी आपल्याला थोडं थोडं टाकून व्यवस्थित मळून घ्यायचे. मळते वेळेस आपल्याला प्रेस करून मळायचं जे की पिठाला चांगलं चिकटपणा येईल आणि भाकरी जेव्हा आपण बनवतो तेव्हा भाकरी जी आहे ती बिलकुल मोडणार नाही. अशा पद्धतीनं आपल्याला व्यवस्थित पीठ जे आहे ते सुरुवातीला मळून घ्यायचे. आता ह्या ठिकाणी पीठ चांगलं व्यवस्थित मळून झालेले पाहू शकता. अगदी छान चिकट पीठ छान तयार झालेले. आता ह्याचे आपल्याला लहान आकारात गोळे तयार करून घ्यायचे. जितक्या साईजची तुम्हाला भाकरी बनवायची आहे तितक्या साईजची तुम्हाला गोळे बनवून घ्यायचे. तर ह्या ठिकाणी आपण 4 गोळे बनवून घेतलेले ते साईडला ठेवूया. आता एक गोळा त्यातला आपण घेतलेला आहे. सुरुवातीला आपल्याला असा गोल करून घ्यायचा आहे. गोल त्याचं एक प्रेस करून आपल्याला लाटी बनवायची आणि त्याच लाटीला आपण पीठ टाकून थोडंसं थापून घेणार आहोत. आता थापते वेळेस आपल्याला काळजी घ्यायची आहे की अगदी छान पातळ होईल इतकी भाकरी आपण थापून घेणार आहोत. आता ह्या ठिकाणी भाकरी आपली थापून झालेली आहे. ह्यापेक्षा सुद्धा तुम्ही पातळ जर केलात तर खूपच छान. आता ह्या ठिकाणी भाकरी बनवून झालेली आहे. गॅसवरती आपण तवा ठेवलेला आहे. तवासुद्धा आता छान गरम झालेला आहे. त्यावरती आपल्याला ही भाकरी जी आहे ती आता उचलून ठेवायचं आहे. आता ह्या ठिकाणी अशा पद्धतीनं आपण एका हातावरती ही भाकरी उचलून घेणार आहोत. अगदी साध्या सोप्या पद्धतीनं महाराष्ट्रीयन पदार्थ आहे, नक्की ट्राय करून पहा. आता भाकरी तर आपण ह्या ठिकाणी टाकून घेणार आहे. टाकून घेतल्यानंतर लगेच आपल्याला गॅस फुल करायचे आहे आणि फुल केल्यानंतर आपण एका साईडनं हाताने पाणी लावून घेणार आहोत. भाकरी जेव्हा टाकतो तेव्हा आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे जे की त्यावरती भेगा पडणार नाही. आता पूर्ण व्यवस्थित पाणी लावून झालं की दुसऱ्या साईडला आपल्याला उलटून टाकायचं आहे. दोन्ही साईडनं आपल्याला अगदी छान खमंग शेकून घ्यायचे. खूप जणांना भजी काय असते ही माहिती नसेल, कारण मराठवाड्यामध्ये अगदी छान पारंपरिक पदार्थ हा बनवला जातो आणि शेतामध्ये जाऊन पूजा केली जाते आणि तेव्हा आपण ही भजी भाकरीचा नैवेद्य दाखवून तिथं आपण हे जेवण करून येत असतो. तर हा पदार्थ अगदी छान चविष्ट आहे आणि हिवाळ्यामध्येच येतो कारण खूप साऱ्या भाज्या येतात तेव्हा ताज्या भाज्यापासून भजी बनवली जाते. चला तर ह्या ठिकाणी भाकरी तर आपल्या छान पटापट बनवून होत आहेत. भाकरी झाल्यानंतर आपल्याला अगदी छान भजीचा प्रकार पाहायचा आहे. चला तर फास्टमध्ये आपण भाकरी बनवून घेऊया. आता ह्या ठिकाणी माझ्या तर पूर्ण भाकरी बनवून झालेल्या आहेत. तुम्ही सुद्धा अशा भाकरी आणि भजी नक्की ट्राय करा. चला भाकरी तर बनवून झालेल्या आहेत आता. आता ह्या ठिकाणी या रात्रभरासाठी सोले भिजत ठेवलेले होते. ह्या ठिकाणी पाहू शकता वाळलेले आपण ह्या ठिकाणी मटार घेतलेली आहे, चना घेतलेला आहे, शेंगदाणे घेतलेले आहेत आणि हिरवा वाटाणा, तुरी घेतलेल्या आहेत. असेच आपण 2-4 पदार्थ घेतलेत ह्या ठिकाणी आणि भिजत ठेवले रात्रभरासाठी. आता 10 मिनिटासाठी आपल्याला हे उकळायला ठेवायचे. आता उकळेपर्यंत आपल्याला ह्या ठिकाणी दुसरी तयारी करून घ्यायचे. ह्या ठिकाणी आलं घेतलेलं आहे, काही लसणाच्या पाकळ्या घ्यायचे आणि दोन्ही आपल्याला हे ठेचून घ्यायचे. जसं की नेहमी आपण ठेचतो त्या पद्धतीने ह्या ठिकाणी आपण ठेचून घेणार आहोत. आता लसूण आणि आलं ठेचून झाल्यानंतर आता आपल्याला काय करायचे, भाज्या जे आहेत ते काय आपल्याला घ्यायचे आणि कट करून घ्यायचे. आता ह्या ठिकाणी मेथी घेतलेली आहे, पात घ्यायचे. पात माझ्याकडे कुंडीतच लावलेली आहे, त्याचीच पात मी ह्या ठिकाणी घेतलेली आहे. पात आपल्याला कट करून घ्यायचे. जसं नेहमी आपण भाजीसाठी कट करतो त्या पद्धतीनेच कट करून घेणार आहे. आता इथे पात्र आपली ही कट करून झालेली आहे. पात कट करून झाले की आपल्याला ह्या ठिकाणी लगेचच मेथी कट करून घ्यायचे. अगदी छान फ्रेश मेथी ह्या दिवसामध्ये भेटत असते. हिवाळ्यामध्ये अगदी ताजी ताजी भाजी भेटते तेव्हाच हा पदार्थ अगदी छान बनवला जातो. आता ह्या ठिकाणी कोथिंबीर, मेथी आणि आपण कढीपत्ता घेतलेला आहे, पात घेतलेले.
ह्या ठिकाणी मी पिकलेली चिंच वाळायला ठेवलेली जी असते तीच आपण चिंच ह्या ठिकाणी भिजत ठेवलेली होती आणि त्याचा आपल्याला कोळ काढून घ्यायचे. जर तुमच्याकडे हिरवी चिंच असेल तर ती हिरवी चिंच घेतलं तरीसुद्धा चालते. तर पूर्ण कोळ इतका निघालेला आहे. त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे बेसनपीठ. बेसनपीठ जे आहे ते आपल्या काउंटनेस आपल्याला कमी जास्त घ्यायचं आहे. तर ह्या ठिकाणी साधारणतः मी 1 ग्लास इतकं बेसनपीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये पाणी टाकून आपल्याला ह्याचं मिश्रण तयार करायचं आहे. जे की छान ह्याची प्युरी बनली तरी इतकं आपण छान मिश्रण मध्ये गाठी राहणार नाही त्याचीसुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे. आता इतकं पाणी ह्या ठिकाणी मला लागलेलं आहे. 1 ग्लासभर साधारण पाणी लागलेलं आहे. आता छान आपण ह्याची पेस्ट तयार करून घेतली. हे आता आपण साईडला ठेवून देणार आहोत. ह्या ठिकाणी जे सोले आपण ठेवलेले होते ते छान उकळलेले आहेत. पाणीसुद्धा त्यामधलं अगदी छान आटलेलं आहे. थोडं शिल्लक राहिलेलं पाणी आपण जे आहे ते साईडला काढून घेणार आहोत. आता गॅसवरती आपल्याला कढई ठेवायचं आहे किंवा तुम्ही पातेलं ठेवलं तरीसुद्धा चालते. नंतर 4 चमचे इतकं आपण तेल टाकून घेतलेलं आहे. 1 चमचा मोहरी टाकून घ्यायचं आहे, 1 चमचा जिरे टाकायचे आणि आलं आणि लसणाची जी आपण पेस्ट बनवून घेतली ती टाकून दिलेली आहे. लसूण छान तडतडला की आता ह्यामध्ये आपल्याला भाज्या टाकून द्यायचे. सुरुवातीला आपण कढीपत्ता टाकलेला आहे, पाट टाकलेली आहे, मेथी टाकून घ्यायचं आहे, कोथिंबीर टाकून घ्यायचं आहे आणि छान थोडंसं परतून घ्यायचं आहे. आता ह्या ठिकाणी परतून झाल्यानंतर आपण काय करणार आहोत, जे आपण चिंचेचा कोळ घेतलेला आहे किंवा सोले घेतलेले आहेत ते आपल्याला एक एक करून टाकायचे. सुरुवातीला आपण ह्या ठिकाणी सोले टाकणार आहोत. तर अशा पद्धतीने मी सोले बाजूला काढून घेतलेले ते टाकून दिलेले आहेत. थोडंसं मिक्स करून घ्यायचे. आता ह्या ठिकाणी मिक्स झाल्यानंतर आपण जे चिंचेचा कोळ घेतलेला आहे ते आपल्याला सुरुवातीला टाकून द्यायचे. आता 1 बाउल इतकं कोळ टाकल्यानंतर 1 बाउल इतकं आपल्याला पाणी टाकून घ्यायचे. जितकी तुम्हाला भजी बनवायची त्याच्या अर्धं आपल्याला ह्या ठिकाणी पाणी टाकून घ्यायचे. पाणी टाकून झालं की ह्यामध्ये आपण लाल तिखट मीठ टाकून देणार आहोत. सुरुवातीला लाल तिखट टाकायचे, हळद टाकायचे आणि मीठ टाकून घ्यायचे. ह्यात दुसरे कुठलेही मसाले आपण वापरणार नाही. आता ह्या ठिकाणी लाल तिखट मीठ टाकून झालं आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्हाला ह्या ठिकाणी कमी जास्त करायचं आहे. आता लाल तिखट मीठ टाकून झाल्यानंतर एक उकळी आपल्या ह्या ठिकाणी येऊ द्यायचे. आता छान उकळी आलेली आहे. उकळल्यानंतर काय करायचं, जे बेसन पीठ आपण भिजत ठेवलेलं होतं ते आपल्याला एका हाताने टाकत एका हाताने घाटत आपल्याला हे फिरवून घ्यायचे. तर अशा पद्धतीने एका हाताने मी टाकून घेतलेलं आहे आणि दुसऱ्या हाताने मिक्स करत आहे, जे की गोळे तयार होणार नाही त्याचीसुद्धा आपल्याला काळजी घ्यायची. आता ह्या ठिकाणी आपलं पूर्ण साहित्य जे आहे ते टाकून झालेलं आहे. अगदी छान योग्य प्रमाण आहे. बरोबर आपलं जे झालं टाकलेलं आहे सगळं व्यवस्थित झालेलं आहे. ह्यात आपल्याला पीठ टाकायची गरज नाही किंवा पाणीसुद्धा टाकायची गरज नाही. आता ह्या ठिकाणी काय करायचं आहे, सुरुवातीला पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला भजी कसं शिजवायचं आणि किती पण आपल्याला ह्यात पीठ लागणार आहे हे कसं ओळखायचं. भजी पडणार नाही पळीनं असं आपण ह्या ठिकाणी घाटून घेतलेलं आहे. जर खूप पातळ झाली तर तुम्ही कोरडं थोडंसं पीठ लावून घ्या. जर खूप घट्ट झाली तर ह्यात बिलकुल बेसन लागणार नाही, कारण अगदी छान योग्य प्रमाण आहे. आता ह्या ठिकाणी मिश्रण व्यवस्थित तयार झाले. झाकून आपण 10 मिनिटाकरता शिजवून घेतलेले भजी छान तयार झाले की भजीसोबत खाण्यासाठी आपल्याला तडका बनवायचे. तर ह्या ठिकाणी छोटी कढई ठेवलेली आहे. छोट्या कढईमध्ये आपल्याला अर्धी वाटी इतकं तेल टाकून घ्यायचं आहे. 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे टाकलेले आहेत. थोडी आपण ह्या ठिकाणी लसणाची पेस्ट घेतली तीसुद्धा टाकायचं आहे आणि थोडेसे आपण त्या अगोदर तीळ टाकून घेतलेले आहेत. छान आपला तडका तयार झाला आहे. भजी काढून घ्यायचे आहे बाऊलमध्ये आता आणि खाण्यासाठी भजी आपली तयार झालेली आहे. त्यावरती आपल्याला तडका टाकायचा. आपण भाकरी तर बनवून घेतलेल्या आहेत. भजी भाकरी आपली तयार आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.